हाय हॅलो माय डिअर फ्रेंड्स. तर येस डिसेंबर मंथ होता आणि एंडिंग ऑफ द मंथला आम्ही मस्त कॅम्पिंगला जायचं ठरवलं. सो वी वेंट देअर अँड आय एम इन अ पुणे नाव. तर आम्ही मोशी रस्त्याला आपण जेव्हा जातो ना तेव्हा तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती दिसेल. भव्य दिव्य मूर्ती आहे आणि 180 फीट उंच एवढी आहे. तर ही सगळ्यात उंच आहे. तर बघताक्षणी खूप मस्त भारी वाटलं, अंगाला शहारे आले. मीन्स वी रिमेंबर देम की त्यांची जी मूवी हल्ली होती. त्याच्यानंतर आपण तुळजापूरला पण गेलो होतो समाधीला. तर खूप भारी वाटलं त्यांना बघून आणि त्यांना विनम्र अभिवादन. तर आपण जात आहोत कॅम्पिंगच्या दिशेला. तर रस्त्यामध्ये खूप भारी वाटते. जो काही डॅम येतो त्याच्यानंतर मस्त जे काही निसर्गरम्य वातावरण असतं ना आजूबाजूला ते ऑब्व्हियसली तुम्हाला मनमोहक करून टाकतं. तर असं आम्ही करत करत मस्त आमच्या कॅम्पिंगला पोहोचला आहोत आणि रस्ताही मस्त भारी होता. मीन्स लाईक की जंगल टाईप फिलिंग ही विल फील देअर. तर आम्ही मस्त ना गाडीतून उतरल्या आम्ही पहिले फोटोशूट केला मस्त, कारण की ते वातावरण एवढं सुंदर होतं की हा क्या बात बताय. तर दीदी यांनी वी वेंट देअर अँड मस्त तिकडचा सनसेट बघितला. जे वातावरण होतं खूप भारी होतं. बट ॲक्च्युली ना कॅम्पिंग ही मस्त अटेंड करायला पाहिजे, सॅटर्डेला जायला हवं. आणि जर तुमचा ग्रुप मोठा असेल जास्त तर जास्त मजा येईल, कारण की ग्रुपी जमण्याही खूप जास्त मजा येते. बट इफ यू वॉन्ट टू गो ना सो आय विल प्रेफर टू गो ऑन सॅटर्डे, बिकॉज सॅटर्डेला मस्त लाईव्ह म्युझिक पण वगैरे मस्त असतं. पण आमची दीदी सिंगर आहे आणि बाकी तर आत होते, त्याच्यामुळे आमचं मस्त म्युझिक पण प्ले झालं, मस्त मजा केली. आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर वातावरण आहे की नाही. तर इथं खूप सारे गेम्स तुम्ही खेळू शकतात, फॅमिली पिकनिक करू शकतात, इथं गेट टुगेदर करू शकतात. आणि इथला जो मस्त हा जो लेक होता आणि इथला जो सनसेट बघितला खूप एक नंबर होता. आणि यू विल फॉरगेट युअर सेल्फ इन द नेचर. आणि मी नेहमीच स्वतःला हरवते नेचरमध्ये. तर मस्त संध्याकाळी तिकडे स्नॅक्स पण होते. तर येस आम्हाला मिसळपाव होता. त्यानंतर इव्हिनिंगला परत स्टार्टर्ड होतं, त्याच्यानंतर जेवण वगैरे हे खूप मस्त चालू होतं. सो आम्ही मस्त चिलपिल केला, एन्जॉय केला. बट वी नॉट क्लिक लॉट्स ऑफ पिक्स बिकॉज वी एन्जॉय द लाईव्ह मोमेंट देअर ॲक्च्युली. तर आम्ही खूप सारं बॅडमिंटन खेळलं, मस्त गेम्स पण खेळले, खूप मजा आली राव. बट वी नॉट कॅप्चर दॅट मोमेंट, वी जस्ट लाईव्ह देअर. याच्यानंतर ना मस्त डान्स वगैरे झाल्यानंतर मस्त जेवण केलं. त्याच्यानंतर मस्त बॉन्ड फायर क्या बात कहे. मस्त तिकडे बसलो, खूप साऱ्या गप्पा मारल्या, खूप सारे फोटोही क्लिक केले. मस्त म्युझिक आणि खेळ आणि सगळ्याच गोष्टी खूप मस्त भारी झालेला हा आमचा जो कॅम्पिंग होता तो. बट सिरियसली गाईज गो ऑन सॅटर्डे, बिकॉज खूप सारे लोक येतात शनिवारी. मोस्ट ऑफ द सगळ्यांना सुट्टी असते म्हणून. बट असंही तुम्ही केलं तरी मजा करणार. तर आमचा संडे हा खूप भारी गेलेला आहे आणि खूप सारे फोटोज काढले आहेत, म्हणजे खूप जास्त, कारण की ते वातावरण असं होतं की गर्ल्स फोटो तो बनताही होता. अशा प्रकारे आम्ही खूप मस्त म्युझिक एन्जॉय केला. त्याच्यानंतर आम्ही मस्त झोपी गेलो आणि मॉर्निंगला मस्त उठलो आरामात. मस्त फ्रेश झाल्यानंतर तिथल्या अंकलने मस्त ब्रेकफास्ट आम्हाला रेडी करून दिलेला आहे आणि ब्रेकफास्ट आणि चाय याचा आस्वाद घेतला मस्त. त्यानंतर आम्ही जात आहोत बोटिंगला. तर वी आर ऑल रेडी फॉर द बोटिंग. मस्त तिथं तुम्हाला पर पर्सन 100 रुपीज चार्ज आहेत आणि जर स्पेशल जायचं असेल तर 200 रुपीज चार्ज दे आर टेकिंग. तर आम्ही कॉमन सगळेच गेलेलो मस्त. अशा प्रकारे मस्त बोटिंग ही झाली आणि ऑब्वियसली
परत फोटो आम्ही खूप काढले आणि खूप धमाल मजा मस्ती केली आणि खूप भारी आमचा दिवस गेलेला. त्यानंतर परत आम्ही थोड्या वेळ गेम खेळलो, कॅरम वगैरे. देन खूप सारे गेम आहेत तिथे तुम्ही खेळू शकतात ॲज यू शोन हिअर. तर ना इथं कॅम्पिंगचा जो चेक इन टाईम असतो तुम्ही 4 वाजेला करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी तुमचा चेकआउट जो असतो तो 11ला असतो. तर आम्ही 12ला चेकआउट केलेला गाईज मस्त आरामात. आणि अशा प्रकारे आमचा हा पवना कॅम्पिंग झालेला आहे. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नवीन वर्षाच्या परत खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. चला आता आपण घराच्या दिशेकडे जाऊया मस्त. सो थँक्यू अँड लॉट्स लव्ह यू. बाय बाय.